विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी हा कायदा कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आला। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगळे सोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता त्यांनी आंदोलनाची पुढची भूमिका आज स्पष्ट केली। राज्यात 28% लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यानपिढ्या मागासलेला राहिला। हा वर्ग इतका दुर्लभ आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष नोंदवत आणि हीच अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती असल्याचे नमूद करून राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस केली आणि ही शिफारस स्वीकारून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिले। विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी हा कायदा कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आला। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगळे सोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता त्यांनी आंदोलनाची पुढची भूमिका आज स्पष्ट केली। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 23 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे। त्यानुसार सरकारने सगळे सोयरे संदर्भात कायदा केला नाही तर 24 फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे। 24 फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात शहरात सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे। या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे, असं आव्हान मनोज जरांगेंनी आज मराठा बांधवांना केलं। ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही त्यांनी सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले। आपल्याला आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळेस, पण इतक्या प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आतापर्यंत राज्यानं देशानं बघितलं नसेल। ते पुढं कसं आहे ते सांगतो। फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ती फक्त तुम्हाला वाचेल। आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या, काय राहिल्या काय झाल्या मग ती आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होण्याही क्लिअर। आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या सविस्तर चर्चा होत्या, मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच। तसंच या काळात शांततेत आंदोलन करायचे आहे। जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 24 तारखेपासून आंदोलन का? 22 आणि 23ला आंदोलनाचं निवेदन द्या। हे निवेदन कायम स्वरूपाचं आहे। आपल्याला असं आंदोलन सुरू करायचं आहे की आपण आपलं गाव सांभाळायचं, कोणीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं नाही। आपल्या गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचेल। पूर्ण गाव आंदोलनात उभं राहिल्याने शक्ती वाढेल। गावात असल्याने घराला कुलूप लावून आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि मागेही जाऊ शकतो। आपल्याला आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचं आहे। माझा किंवा कोणाचाही हट्ट पूर्ण करण्यासाठी आंदोलन करायचा नाही। महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपल्या गावात आंदोलन करायचं आहे। प्रत्येकाने रास्ता रोको करायचा आहे। हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे, जाळपोळ वगैरे काही नाही, असं जरांगे पाटील म्हणाले। 3 तारखेला जगातील सर्वात मोठा रास्ता रोको होणार। दरम्यान 24 तारखेपासून आपल्याला गावात शहरात रास्ता रोको केल्यानंतर 3 मार्चला जगातील सर्वात मोठा रास्ता रोको करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 3 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 मोठा रस्ता रोको करायचा आहे। आतापर्यंत अनेक मोठ्या सभा, रॅली, आंदोलने झाली, पण एवढा मोठा रास्ता रोको झाला नसेल, असंही मनोज जरांगे म्हणाले।